पहा सुखी जीवनाचा मंत्र. पण मला याआधी तुम्हाला एक महत्त्वाचा आणि खरं तर मेलवर हा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, तो मला आपल्याला विचारायचा आहे की मायक्रो पेनिस बद्दल आपण बोलतोय गेल्या आठवड्यात आणि या आठवड्यात, पण त्याची मुळात लक्षणं कोणती आहेत सर? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. आणि खरे डॉक्टर कोण? तर पहिल्यांदा जे व्यक्ती त्या डिलिव्हरी करून ते स्टाफ आहे, नर्स आहे किंवा आई वडील सुद्धा. कशामुळे सांगूया? निदान तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, बालपणी जन्म झाल्यानंतर त्या बाळाला कळतं का त्याला काय व्याधी आहे, ते हसतं खेळतं छानपैकी त्या ठिकाणी मजा करत असतं. मग काय होतं, मग आईवडिलांना जेव्हा आता ह्या आजचंच एक्झाम्पल पहा ना तुम्ही, मोठा मुलगा 12 वर्षाचा आहे, छोटा मुलगा 4 वर्षांनी लहान आहे, तरी देखील छोट्या मुलाच्या लिंगाचा आकार हा मोठा आहे. जसे मी गेल्या वेळेस सांगितलेलं आहे की जेव्हा वाढत्या वयामध्ये ते कमीत कमी 2.5 ते 3 इंचापर्यंत हे इन्फन्सीमध्ये राहतं. मग काही कारणामुळं आईचं म्हणणं काय आलं, मग हा मोठा मुलगा असून त्याचं एवढं बारीक का? मग पहिलं काय आलं, ऑब्झर्वेशन, म्हणजे तुम्हाला त्यांचे पार्ट्स पर्सनली पाहणं आणि त्यात काही डाऊट वाटला तर सेक्सॉलॉजी दाखवणं अतिशय महत्त्वाचं असतं.